नमस्कार, मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे। सध्या नवरात्रोत्सव धूमधडाक्यात सर्वत्र सुरू आहे। गोष्ट मुंबईच्या पहिल्या भागामध्ये आपण मुंबादेवीचा इतिहास जाणून घेतला, ज्या देवीचा थेट संबंध मुंबईच्या नावाशी जोडलेला आहे। तिचा इतिहास आपण याच भागामध्ये समजून घेतला आणि पुढच्या भागामध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहोत। हे दादरमधलं नवरात्रोत्सव मंडळ आहे आणि इथे येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात ही याच ठिकाणी झाली आणि अर्थात त्यासाठी प्रेरणा होते ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे आणि राव बहादूर सीके बोले या संदर्भातला इतिहास आज आत्ता आपण जाणून घेणार आहोत। खरं तर महाराष्ट्रातल्या या नवरात्रोत्सवाचा इतिहास समजून घेताना आपल्याला त्यापूर्वीची पार्श्वभूमी देखील समजून घ्यावी लागते आणि ही पार्श्वभूमी आहे महाराष्ट्रात सुरुवात झालेल्या गणेशोत्सवाची। खरं तर 1894 आणि 95चा इतिहास आपल्याला त्यासाठी समजून घ्यावा लागतो आणि हा समजून घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यावेळेला हिंदू आणि मुस्लिम असे दंगे खूप मोठ्या प्रमाणावर उसळलेले होते आणि त्या पार्श्वभूमीवर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती। खरं तर सार्वजनिक गणेशोत्सवाने त्यावेळेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजऱ्या केल्या जाणाऱ्या मोहर्रमची जागा घेतली होती आणि गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारत होता किंवा इतिहासातल्या नोंदींमधनं असं लक्षात येतं आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा प्रबोधनकार ठाकरे यांचं लेखन ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला असं लक्षात येतं की सुरुवातीच्या गणेशोत्सवाच्या संपूर्ण साजरे करण्यावर जो सगळा प्रभाव होता हा उच्चवर्णीयांचा प्रभाव होता आणि खास करून ब्राह्मण समाजाचा प्रभाव होता आणि तिथे अनेकदा असं होत होतं की दलितांना फिरकू देखील दिलं जात नव्हतं आणि या सर्व गोष्टींची पार्श्वभूमी ही दादरमध्ये 1927 साली घडलेल्या एका घटनेला नेमकी आहे। दादरमध्ये 1927 साली घडलेल्या या घटनेचा आपल्याला उल्लेख किंवा संदर्भ सापडतो तो चांगदेव खैरमोडे यांनी बाबासाहेबांच्या लिहिलेल्या चरित्रामध्ये सापडतो। त्या चरित्रामध्ये ते म्हणतात, मी आपल्याला आता तो परिच्छेद जो आहे तो वाचून दाखवतोय। ते असं म्हणतात की जातीय हिंदूंमध्ये खळबळ माजली होती, त्यांना भाषणाचं सार काय आहे हे जाणून घेण्यात किंचितही स्वारस्य नव्हतं। बाबासाहेबांच्या स्पर्शाने गणपती अपवित्र होईल की काय अशी शंका उच्चवर्णीयांना वाटत होती आणि मग त्यांनी बाबासाहेबांच्या भाषणामुळे झालेलं महापाप हे कसं टाळता येईल यावर गुप्तपणे चर्चा देखील करायला सुरुवात केली होती। घटना अशी होती की 1927 साली ज्या वेळेला दादरमध्ये हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत होता त्यावेळेला गणेशोत्सवाच्या आयोजकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका भाषणासाठी बोलवलं होतं। या भाषणासाठी बोलवल्यानंतर अनेक उच्चवर्णीयांनी बाबासाहेबांना धमकीची पत्र पाठवली होती आणि खुल्या धमक्या देखील दिल्या होत्या। अर्थात त्यावेळेला बाबासाहेबांचे जे सहकारी होते त्यांनी खरं तर या भाषणाला जाण्यासाठी बाबासाहेबांना विरोध केला होता, पण बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की मरण तर कसंही येतं, तर त्यामुळे आपण लढून का मरू नये। अर्थात हे एवढं सगळं झाल्यानंतर देखील काही सहकारी मात्र बाबासाहेबांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले। तर त्यावेळेला बलराम माने हे खरं तर एक प्रख्यात मल्ल होते परळ परिसरातले। ते बाबासाहेबांसाठी सोबत अंगरक्षक म्हणून आले होते आणि फक्त एवढंच नाही तर त्यांनी आणखीन 4-5 मल्ल हे बाबासाहेबांच्यासाठी अंगरक्षक म्हणून आणले होते। बाबासाहेबांचं भाषण सुरू झालं त्यावेळेला अनेक उच्चवर्णीय हिंदूंनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण बाबासाहेब भाषणावर ठाम होते आणि त्यांनी त्यांचं भाषण व्यवस्थित पूर्ण केलं। भाषणाच्या अखेरीस ते असं म्हणाले की समस्त हिंदू समाज एकत्र यायचा असेल तर उच्चवर्णीय आणि अस्पृश्य समाज यांनी देखील एकत्र यायला हवं आणि त्या संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र येऊन करायला हव्यात, तर संपूर्ण समाज एकसंध आणि एकसाचीपणे उभा आहे असं लक्षात येईल। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे, अर्थात प्रबोधनकार त्यांना म्हटलं जातं कारण प्रबोधनाची धुरा ही त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती। त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये माझी जीवनगाथामध्ये या घटनेच्या संदर्भात काही उल्लेख केलेले आहेत। हे उल्लेख खूप महत्त्वाचे आहेत। ते असं म्हणतात की दादरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व जातीच्या लोकांनी खरं तर देणगी दिली होती, परंतु आयोजन समितीवर मात्र फक्त ब्राह्मणांचंच वर्चस्व होतं। आमंत्रित केलेले वक्ते आणि कीर्तनकार हे देखील ब्राह्मणच होते। थोडक्यात हा पूर्णपणे ब्राह्मण आणि उच्चवर्णीयांचा कार्यक्रम होता। बाबासाहेबांनी गणेशोत्सवाच्या वेळी उच्चवर्णीयांना खरं तर विरोध केलेला होता
आणि या विरोधाच्या संदर्भात म्हणजे समस्त समाजाने एकत्र येऊन एक उत्सव साजरा करावा ही जी भूमिका होती याच्यामध्ये बाबासाहेब होते, प्रबोधनकार ठाकरे होते आणि राव बहादूर सी.के. बोले देखील होते. अर्थात या तिघांनी एकत्र येऊन चर्चा केली, चर्चा विमर्श केला आणि त्यानंतर काही एक महत्त्वाचा असा निर्णय घेतला गेला. बाबासाहेबांच्या संदर्भातली घटना घडली त्याच्या पुढच्याच वर्षी गणपतीच्या वेळेला असा निर्णय घेण्यात आला की गणपतीच्या पहिल्याच दिवशी त्या मंडळामध्ये जाऊन गणेश पूजनाचा अधिकार जो आहे हा मिळवायचा आणि त्यासाठी प्रबोधनकार ठाकरे, राव बहादूर बोले आणि त्यांच्यासोबत आणखीन 100 सहकारी आणि प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील हे सगळेजण एकत्र आले, त्या मंडळामध्ये गेले आणि त्यांनी असं सांगितलं की प्राणप्रतिष्ठेचा अधिकार, पूजेचा अधिकार हा उच्चवर्णीयांच्या व्यतिरिक्त इतर जे आहेत त्यांना देखील मिळाला पाहिजे आणि खास करून दलितांना देखील मिळाला पाहिजे. प्रबोधनकार ठाकरे यांनी तर त्यावेळेला अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं की दुपारी 3 वाजेपर्यंत समजा जर का अशा संदर्भातल्या अधिकाराचा निर्णय झाला नाही तर ते मूर्ती देखील नष्ट करण्याच्यासाठीची पावलं उचलतील. या धमकीनंतर प्रबोधनकारांनी दिलेली ही जी धमकी होती याच्यानंतर अतिशय गांभीर्याने विचार झाला आणि त्यानंतर असं ठरलं की बाबासाहेबांचे जे एक सहकारी होते जाधव नावाचे, त्यांना मटके बुवा या नावाने देखील ते परिचित होते, तर त्यांना स्नान करायला द्यायचं आणि त्यानंतर मूर्तीच्या पूजेचा अधिकार जो आहे तो बहाल करायचा. पण हे उच्चवर्णीयांना काही फारसं रुचलेलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी त्याच वेळेला एकत्र येऊन असा निर्णय घेतला की यापुढे दादरमध्ये हा सार्वजनिक गणेशोत्सव हा साजरा होणार नाही. त्यामागचं एक कारस्थान असं होतं की हा उत्सव साजरा होणार नाही याची सर्व जबाबदारी जी आहे ती प्रबोधनकार ठाकरेंवर टाकायची आणि त्यांना यासाठी जबाबदार ठरवायचं असं ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्या मंडळाने तो उत्सव हा त्यानंतर पुढच्या वर्षी बंद केला. दादरमधला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणं हे थांबल्यानंतर एक पोकळी जी आहे ती इथे निर्माण झालेली होती आणि ही पोकळी कशी भरून काढायची याच्यावर प्रबोधनकार ठाकरे आणि राव बहादूर सी.के. बोले यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यावेळेला प्रबोधनकारांनी एक महत्त्वाचा विचार मांडला. प्रबोधनकार असं म्हणाले की ज्या वेळेला शिवछत्रपती होते त्यावेळेला शिवछत्रपतींच्या कालखंडामध्ये नवरात्रोत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होत होता. त्यांची उपास्य देवता जी आहे शिवछत्रपतींची ती मा तुळजाभवानी होती आणि तिच्यासाठी म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर नवरात्रोत्सव हा साजरा केला जात होता. परंतु नंतर ज्या वेळेला पेशवे आले तेव्हा पेशव्यांच्या कालखंडामध्ये मात्र गणपती अग्रभागी आला आणि नवरात्रोत्सव मागे पडला. त्यावेळेला प्रबोधनकारांनी असा विचार मांडला की हा नवरात्रोत्सव जो आहे हा संपूर्ण अखंड महाराष्ट्राचा आणि संपूर्ण समाजाचा उत्सव म्हणून साजरा करायला हवा आणि त्यांनी असं ठरवलं की दादरमध्ये याच ठिकाणी म्हणजे आज ज्या ठिकाणी मी उभा आहे याच ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे हे अगदी बाजूला राहत होते. आज देखील ठाकरे कुटुंबाची जी जागा आहे ती इथे अद्याप आहे. अशा प्रकारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असं ठरलं की इथे याच ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव जो आहे त्याला सुरुवात करायची. त्यासाठी लोकहितवादी संघ नावाच्या एका संघटनेची स्थापना केली आणि शिवभवानी नवरात्र उत्सव असं या अर्थाने या नावाने पहिला उत्सव जो आहे तो याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. या महोत्सवाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं होतं की एक दलित दाम्पत्य होतं, त्यांनी घटस्थापनेची पहिली पूजा जी आहे ती या ठिकाणी केलेली होती आणि त्यानंतर समस्त हिंदू समाजाचा म्हणजे त्यावेळचा असलेला दलित समाज आणि प्रत्यक्ष हिंदू समाजातील वेगवेगळे घटक यांनी एकत्र येऊन याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सवाला सुरुवात केली. ज्या नवरात्रोत्सवामध्ये संपूर्ण समाज हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एकत्र आलेला होता. अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात ही या खांडके बिल्डिंगच्या जवळ साजरा केल्या जाणाऱ्या या नवरात्र उत्सव मंडळामध्ये झाली. अर्थात त्यावेळेला दसऱ्याच्या दिवशी एक खूप मोठी मिरवणूक निघाली आणि या मिरवणुकीच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले होते. प्रबोधनकारांनी त्यांच्या नोंदींमध्ये उल्लेख केलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला दसऱ्याच्या वेळेला मिरवणुकीसमोर अतिशय उत्तम भाषण केलेलं होतं. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाला हे मंडळ जे आहे हे मंडळ जबाबदार राहिलेलं आहे आणि आता आपण या पुढच्या काही मिनिटांमध्ये या मंडळाचे आत्ताचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की प्रबोधनकारांनी सुरू केलेली ही जी परंपरा आहे ही परंपरा आता हे मंडळ कसं पुढे नेत आहे. नमस्कार, मी प्रफुल्ल पोतनीस या मंडळाचा दादर पश्चिम विभाग नवरात्रोत्सव जे मंडळ आहे ॲक्च्युली ह्या मंडळाचे मुहूर्तमेढ माझी जीवनकथा याच्यामध्ये प्रबोधनकारांनी दादांनी मांडली होती. हा जो उत्सव आहे हा पूर्वी सुरू झाला जो विजयनगर म्हणजे आपलं जे पूर्वीचं स्टेशनच्या समोर दादर स्टेशन तिथे होतं, तिकडून तो इथे आला आणि इथे पूर्णपणे राव बहादूर बोले किंवा प्रबोधनकार ठाकरे यांच्या संगनमताने जेव्हा तो सुरू झाला तो काळ होता 1943
53 सालाचं, म्हणजे 26ला चालू झालेलं, पण कालांतराने तो बंद खंडित झाला होता. आणि ते 53ला जो सुरू झाला तो आस्थागात खांडके वेडिंग हा परिसर होता. हे मैदान होतं पूर्वी, रस्ता नव्हता. 70ला हा रस्ता झाला, 70-71ला. आणि ते मैदानाच्या जागेवर एक रस्त्यावरती हा उत्सव सुरू आहे, तो आस्थागात. जी पूर्वीची जी मंडळी होती त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे की फार छान प्रकारचं समाजाचं प्रबोधन कसं होईल, समाजसेवा कशी होईल किंवा लोक संघटित कशी होतील या बाबतीत खूप प्रयत्न करत होते. आणि ह्या मंडळाच्या माध्यमातून अनेक विचार नावाप्रमाणे प्रबोधनकारांनी पुढे नेले. आणि त्याच विचारांचं पुढे जी मंडळी होती त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे नाव घेण्यासारखे होते ते म्हणजे मंडळाचे अध्यक्ष स्वतः मनोहर जोशी होते. त्याच्या बरोबरीने आमचे ह्या जवळपास राहणारे परिसरातील लक्ष्मीकांत पाटकर होते, माधव कुलकर्णी होते, अविनाश प्रधान. ते आता आहेत अविनाश प्रधान, परंतु अत्यावस्था असल्यामुळे ते काही येऊ शकत नाहीत जास्त. आणि गजानन शिर्केसारखी मंडळी अशी लोक होती. शिवाय बाबू रावते नावाची जी व्यक्ती होती ती उत्स्फूर्तपणे या मंडळाचं कार्यकर्ते होते फार पूर्वीपासून. तीच धुरा आम्ही सगळी नवीन मंडळी आता पुढे नेतो आहोत. त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दिलेला तो पायंडा होता, ते शिस्त होती, ती आजपर्यंत आम्ही पाळत आलेलो आहे. कोणत्याही प्रकारचं आजकच विचकट नाच नाही, मोठे वाद्य नाहीत, शिस्तबद्ध फक्त भवानी माते की जय एवढं तोंडातून उद्गार काढायचे आणि कुठलाही गुलाल उधळायचा नाही. मग देवीचं आगमन असो किंवा देवीचं विसर्जनाच्या मिरवणुकीचं असो, फक्त एक कपाळाला गुलाचा टिळा लावायचा आणि मुखाने भवानी मातेचा जय जयकार करत जाऊन ही पूर्ण दादरभर फिरायची. आणि त्यानंतर ह्या मंडळामध्ये अनेक चांगले चांगले कार्यक्रम व्हायचे. अगदी संतवाणी भीमसेन जोशींची किंवा जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे, प्रभाकर घांगरेकर यांची नाट्यसंगीतं व्हायची. चांगले कार्यक्रम व्हायचे. श्रीराम लागू असो, निळे फुले असो किंवा अतिशय उत्कृष्ट दादा कोंडके असो. एकदा आपकी अदालत टाईप एक कार्यक्रम होता, तो बाळासाहेब ठाकरेंवरती एक अदालत म्हणजे खटला भरवण्याचा. पण सूत्रसंचालन कोणी करावं, कारण बाळासाहेबांसारखा हजरजबाबी माणूस तिथे येणार आहे, त्यामुळे ते विचार पडला. मग सुधीर गाडगिळे होते, माधव गडकरी होते, कुमार केतकर होते. त्याच्यानंतर एक पत्रकार परिषद शरद पवारांवरती भरवली. एक खटला तर दादा खोंडकेंवरती भरवला होता. तो इतका विनोदी होता की इथून ह्या मंडपाच्या इथून लोक अगदी कोतवाल गार्डनपर्यंत लोक बसायचे आणि त्याची व्यवस्था इथले कार्यकर्ते करायचे मोठ्या प्रमाणात उपक्रम. शिवाय या माध्यमातून अनेक गरजू लोकांना मदत करेल किंवा श्रद्धानंद महिलाश्रम, त्या महिलाश्रमला एक मदत पाठवत होते पूर्वी. आता कायद्याच्या याच्या राहून, कक्षेत राहून, नियम पाळून ही मंडळी जी तरुण मंडळी आहेत, सध्या इथे उपस्थित आहेत काही मंडळी, महिला वर्ग आहे, बाल उद्योग आहेत, अतिशय सुंदर ती शिस्त पुढे नेत आहेत. आणि मला अभिमानाने सांगायचं होतं की मुंबईमध्ये असं कोणतंही मंडळ नसावं. मी दुसऱ्या मंडळावरती आरोप करू शकत नाही, कारण प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाची वागण्याची पद्धत वेगळी आहे. आमच्या मंडळाने जी शिस्त ठेवली, ती प्रबोधनकारांनी जी ठेवलेली आहे तीच पुढे चालवायची. भविष्यात ते मंडळ अजून उत्तरोत्तर मोठं व्हावं. आम्ही उल्लेख आला म्हणून एक प्रश्न. हो हो तुमच्याकडे अशी मंडळी आहेत का की ज्यांना प्रबोधनकारांचा सहवास हो लाभला? त्या मी स्वतः मलाही बराच लाभला दादांचा सहभाग. मी तेव्हा लहान होतो, पण तिथे बसण्याची किंवा इथे दादा इथे राहायचे आणि माझे वडील हे त्यांचे एकदम जवळचे मित्र होते, त्यामुळे मला तो सहभाग लागला, कारण माझ्या घरी त्यांचं बसणं असायचं. आणि शिवाय बाळासाहेबांच्या एकदम जवळच्या सहकार्यामधला एक मी छोटा माणूस होता. अनेक कार्यक्रमातून मी त्यांच्यामध्ये जात असे.
काय जनतेचं हे कार्य करावं किंवा हे समाजाचं कार्य करावं, ह्या माध्यमातून हा जो नवरात्रोत्सव चालू झाला ते आज उत्स्फूर्तपणे आमचे तरुण कार्यकर्ते शिस्त पाळत आहेत. मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, माझ्या शेजारी उत्स्फूर्तपणे कार्य करता आज तो या मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून अभिजित राणे आहेत किंवा किरण चव्हाण आहेत, शिवाय आमचा सचिन आहे. ही मंडळी इतकी सुंदर आज आता सकाळची वेळ आहे म्हणून, तर संध्याकाळी किमान 40 ते 50 कार्यकर्ते महिला आणि आमच्याकडे जी आरती करतात ती महिला वर्ग करतात, तरुण मुलंही असतात आणि कोणतंही वाद्य जोरात वाजवलं जात नाही. लाऊडस्पीकरचा आवाजही तेवढ्या डेसिबलप्रमाणे असतो. हे सांगावंसं वाटतं. तर मित्रहो, गोष्ट मुंबईचीच्या पहिल्या भागामध्ये नवरात्रातल्या आपण समजून घेतलं ते मुंबादेवीचं मुंबईशी असलेलं थेट नातं आणि मुंबादेवीचा इतिहास. आज या दुसऱ्या भागामध्ये, विशेष भागामध्ये आपण समजून घेतलं ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राव बहादूर सिके बोले यांनी महाराष्ट्रातला पहिला नवरात्रोत्सव कसा सुरू केला आणि त्याची परंपरा काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, हे आपण आजच्या या भागामध्ये समजून घेतलं. मुंबईच्या संदर्भातील, मुंबईच्या इतिहासाच्या संदर्भातील अशा अनेक रोचक आणि रंजक गोष्टी आणि प्रसंगी माहितीपूर्ण गोष्टी समजून घेण्यासाठी पाहत रहा लोकसत्ता गोष्ट मुंबईची. यापूर्वीचे गोष्ट मुंबईचीचे सर्व भाग अवश्य पहा. लोकसत्ता लाईव्ह सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रमंडळींसोबत लाईक आणि शेअर करायला विसरू नका.